आज खऱ्या अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका ज्या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण आलेली आहे तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे. जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली आहे. जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात. मार्कंडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मकपोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे. अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झालेत. ही मार्कंडवाडीची घटना नुसती महाराष्ट्रापुरतच राहिली नाही तर देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली. भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची किमया पूर्ण जगात होती. पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली किती आहे ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. जे काही आता जे सरकार झालं त्यांना जे असुरी बहुमत मिळालं आणि पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सरकारने अभिनंदन वेगळं राहिलं आणि राजकीयच भाषण करताना आपण दोन उपमुख्यमंत्र्यांना पाहिलं. म्हणजे सत्तेमध्ये कसा माज आलेला आहे ही दर्शन पूर्ण महाराष्ट्र बघत होतं. एका आमदारांनी तर शपथ घेत असताना सांगितलं की कारण म्हणावं लागतं मी निवडून आलो आहे म्हणून. त्यांनी सांगितलं मी निवडून आलो नाही म्हणून. अशा पद्धतीचं शपथ घेताना त्यांनी वक्तव्य केलं. ते रेकॉर्डवर आहे. आणि अनेक आता सत्ता पक्षातले आमदार आपल्याला स्वतःला चिमटे घेऊन बघतात की खरंच मला एवढ्या मतानं मी कसं निवडून आलो. मला तर लोक हाकलत होते गावात मोहल्ल्यामध्ये. मी आलो निवडून कसं अशी चिमटे घेऊन बघणारेही आमदार अनेक आपण भाजपमध्ये आता सत्ता पक्षातले पाहतो आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे म्हणजे इकडे निवडणूक आयोग आणि बीजेपी मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाका टाकण्याचा करता येतो तो करतातच. पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे त्याचं संघ आणि त्यांची लोक यांच्या स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये कुठलंही योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे. आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करताय आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे हे निषेधार्थ आहे. म्हणाले की दोन उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन प्रस्तावावर राजकीय भाषण केले तर कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न होता की भाजपच्या जवळ दोघांमध्ये स्पर्धा आहे का की कोण भाजपच्या जवळ असं. ते आता पुढे खूप सारे खेळ आहेत. त्यांना भाजप कळलीच नाही दोघांना. जेव्हा आता पुढे जेव्हा कळेल त्यावेळेस ते त्याच्यावर मला खूप सारं बोलता येईल पण आता काही त्याच्याबद्दलचं बोलायचं नाही. त्यांचा सुखी संसार राहावा असं आमची अपेक्षा आहे. पण काय होणार आहे या नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच खूप साऱ्या गोष्टी पुढे येतील. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्यासाठी अद्याप अर्ज केला गेला नाही. तुम्ही गटनेत्यापदाची अजून निवड केली नाही. अर्ज केला जात नाही. आम्ही परवा पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमताने एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षाच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि आम्ही आता तीनही पक्ष
येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बद्दलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ. शिवसेनेने गटनेता जाहीर केलेला, राष्ट्रवादीने गटनेता जाहीर केलेला. आम्ही अधिवेशन करू ना. आम्ही आता या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आमचा गटनेता आपल्याला पाहायला मिळेल. महायुतीमध्ये समन्वय नसल्याने मंत्रिमंडळाची यादी आहे ती रखडलेली आहे, कसं होतं? मी आताच या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आता नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच या माहितीमध्ये काय काय होतं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर आत्ता काही प्रतिक्रिया करणं काही बरोबर नाही. गटनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत काही रस्सीखेच म्हणण्यापेक्षा स्पर्धा, कुठलीच स्पर्धा नाही आहे. हायकमांडला आम्ही एकमताने ठराव करून पाठवलेला आहे. हायकमांड ज्याचं नाव पाठवेल तो आमचा गटनेता होईल. गौतम अदानींनी भेट घेतली आहे फडणवीसांची काल, त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. आता लाभार्थी तर जमा होतीलच ना. लाभार्थ्यांची आता लाईन लागलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. ईव्हीएम बद्दल सुप्रीम कोर्टात जायचा असा एक निर्णय इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये होतोय. चर्चा पण काल झाली दिल्लीत. मार्कंडवाडीच्या घटनेच्या नंतर देशपातळीवर याच्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. मी सांगितलं मगाशी की नुसतं देशातच नव्हे तर जगामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि अनेक गावामध्ये शहरामध्ये आता लोकांनी ठराव घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. ज्याप्रमाणे लोकांचा आवाज दाबण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता उत्तर प्रदेश सरकारने तर मोर्चा काढायचाच नाही असं फतवा जाहीर केलेला आहे. त्यांचा फतवा असतो, फतवाच म्हणायचं त्यांच्यासाठी. दुसऱ्याला फतवा सांगतात तर स्वतःच फतवे काढतात. आणि मला माझा आवाज मांडायचा अधिकार आहे. पण आता तर भाजपचे सरकार ज्या ज्या राज्यात आहे ते तर सांगतात की तुम्हाला मोर्चाच काढता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायला गेला तर 153 गुन्हे दाखल केले जातात. फडणवीस साहेबांच्या 2014 ते 19च्या काळामध्ये त्यांनी तो कायदा आणला आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रात ते त्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात. ही अघोषित आणीबाणी लोकशाहीमध्ये भाजप आणते आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं की परवा एमएसपीच्या कायद्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमेवर अजूनही जमा आहेत, थंडीमध्ये जमा आहे. त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या सोडल्या जातात, पाण्याचा वर्षाव केला जातो, फवारे मारले जातात, त्यांच्या लाठीचार्ज केला जातो आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये सरकार कायदा करत नसेल, काही जनतेच्या हिताचं करत नसेल तर त्यांना मोर्चा त्या सरकारच्या विरोधात काढण्याचा अधिकार आहे. पण दिल्लीतलंही सरकार ते मान्य करायला तयार नाहीये. हिटलरशाही तर नाहीये, हुकुमशाही तर देशामध्ये आली नाही का, अशा पद्धतीचं चित्र आहे. फक्त मत मारा आणि मत ते कुठं जाईल, ते कोणाला द्यायचं हे ठरवण्याचं काम समजा भाजप तयार करत असेल आणि मतदान झाल्यानंतर तुमची गरज नाही, तुम्ही गुलाम आहात, हे समजवण्याचं काम या देशामध्ये होत असेल. आणि म्हणून आम्ही जे कायदेशीर जेवढ्या काही बाबी आहेत, आम्ही मधल्या काळात तर आपण पाहिलं की आम्ही मुख्य निवडणूक आयोगांना भेटलो, त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतं ही कशी रात्रीत वाढलीत, त्याचा हिशोब, त्याचे फुटेजेस आम्हाला मिळाले पाहिजेत. पण वेबसाईटवरून ते काढूनच टाकलं त्यांनी. वेबसाईटवर आता निवडणूक आयोगाच्या आताच्या झालेल्या निवडणुकीचं कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की निवडणूक आयोगाने गडबड केलेलीच आहे. हे त्याच्यातून सत्य पुढे येणारच. कारण की रात्रीच्या अंधारात हे मतं वाढली कशी, कुठल्या याच्यावर लाईन लागलेली होती, कोणत्या बूथवर लाईन होती, त्यांच्याजवळ फुटेजेस असतात, व्हिडिओज काढले जातात, फोटो काढले जातात. ते आम्ही मागितलेले आहे. अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला ते दिलं नाही. म्हणून रात्रीच्या अंधारात जे काही पाप लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे त्याचा जबाब तर आम्ही विचारू. निवडणूक आयोग देणार नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मतं वाढली कशी, त्याच्यावर तर त्यांनी निवडणूक आयोगाला त्या पद्धतीचा जबाब विचारलेला आहे. पुढच्या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये त्या पद्धतीची हालचाली सुरू होतील आणि पुन्हा आम्ही सुद्धा आता महाराष्ट्राच्या याच्यावर आम्ही सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टात जाऊ.